नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। शासनाकडून त्यांच्यासाठी एक नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे, ज्या योजनेअंतर्गत महिलांना 21,000 रुपयाची आर्थिक मदत अनुदान थेट डीबीटी मार्फत त्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केली जाणार आहे। त्याच्यामुळे मित्रांनो, महिलांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे। ज्या महिला योजनेमध्ये सहभाग घेण्यास इच्छुक असतील तर अशा महिलांनी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून अशा ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट येतील तुम्हाला घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती पाहता येतील। चला तर वेळ न घेता मी सविस्तर योजनेबद्दल माहिती द्यायला सुरुवात करतोय। तर या ठिकाणी मित्रांनो, मी थोडक्यात स्क्रीनशॉट जो तो या ठिकाणी लावत आहे। योजनेसंदर्भात माहिती देण्यासाठी आपल्याला उपयुक्त ठरेल। तरी योजना पाहू शकता, जिल्हा परिषद सेस योजना वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास शासनाकडून आता या ठिकाणी सूचना करण्यात आलेल्या आहेत। ही योजना कोणती असणार आहे मित्रांनो? सेस योजनेअंतर्गत असणार आहे, ती म्हणजे कामधेनू आधार योजना। तर ही योजना जी आहे ती जिल्हा परिषदेमार्फत राबवली जाते आणि ही योजना फक्त आणि फक्त महिलांसाठी आहे। महिलांसाठी ही योजना असल्यामुळे महिलांनी याच्याकडे दुर्लक्ष करू नका। जास्तीत जास्त महिलांपर्यंत आपला हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल। तर मित्रांनो, योजनेबद्दल सविस्तर डिटेल देतो। तर योजनेमध्ये आणखी पुढे सांगायचं झालं तर या योजनेचा कालावधी आपल्याला 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट पर्यंत, म्हणजे एक महिना आपल्या जवळ आहे। 1 महिन्याच्या आतमध्ये आपल्याला हा आपला फॉर्म जो आहे तो ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे। ऑनलाईन पद्धतीने कुठे भरायचं तर त्याची लिंक या ठिकाणी दिलेली आहे, jpsatarascheme.com। तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही क्लिक करू शकता। त्याच्यानंतर या योजनेमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ठरतो तो म्हणजे कागदपत्राचा। तर कागदपत्राची डिटेल पाहूया। कागदपत्रामध्ये 1 नंबरला आहे आपला फोटो। आपल्या जवळ मित्रांनो आयडेंटिटी साइज फोटो असणं खूप गरजेचं आहे, तो आपल्याला या योजनेसाठी लागणार आहे। पुढे पाहूया, 2 नंबरला आहे आपलं रेशन कार्ड। रेशन कार्ड ज्या लाभार्थ्यांजवळ असेल तर अशा लाभार्थी याच्यामध्ये सहभाग घेऊ शकणार आहे। रेशन कार्डची प्रत ऑनलाईन पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरताना तुम्हाला सेंटरवरती घेऊन जायचे आहे। त्याच्यानंतर 3 नंबरला आहे आपलं आधार कार्ड। आधार कार्ड मित्रांनो मोबाईलला लिंक असणं खूप गरजेचं आहे। जर आधार कार्ड मोबाईलला लिंक असेल तर मित्रांनो OTP ला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि भविष्यात तुम्हाला योजनेसंदर्भाच्या सविस्तर डिटेल स्वतःच्या मोबाईलवरती कळतील। त्याच्यानंतर पुढे पहा, 4 नंबरला आहे 7/12 खाते उतारा। चालू मित्रांनो 7/12 आणि खाते उतारा आपल्याला योजनेसाठी लागणार आहे, तो तुम्ही त्या ठिकाणी जोडायचा आहे। 5 नंबरला पहा, बँकेचं पासबुक। आपल्या बँकेची KYC होणं खूप गरजेचं आहे। योजनेसाठी बँकेचं पासबुक जे लागणार आहे ती आपली KYC झालेलं पासबुक या योजनेसाठी आपल्याला जोडायचं आहे। पुढे पहा, 6 नंबरला आहे मोबाईल नंबर। योजनेसाठी आपला मोबाईल नंबर खूप गरजेचा आहे। मोबाईल नंबर बरोबरच आपला स्वतःचा मोबाईल सुद्धा आपल्याला सेंटरवरती घेऊन जायचा आहे, म्हणजेच ज्या ठिकाणी आपण मोबाईल भरणार आहे तर त्या सेंटरवरती आपल्याला स्वतःचा मोबाईल सुद्धा घेऊन जायचा आहे। त्याच्यानंतर 7 नंबरला आहे कुटुंबातील सदस्यांचे आधार नंबर। ज्या कुटुंबाचा रेशन कार्ड तुम्ही या ठिकाणी जोडणार आहे तर कुटुंबातील जे सदस्य रेशन कार्ड मध्ये असतील त्या संपूर्ण सदस्यांच्या आधार कार्डच्या झेरॉक्स ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरताना तुम्हाला घेऊन जायचे आहेत, कारण की त्या ठिकाणी आपल्या रेशन कार्ड मधील सदस्यांची डिटेल भरावी लागत आहे। पुढे पहा मित्रांनो, 9 नंबरला आहे 1 मे 2001 नंतर तिसरी आपत्ती नसल्याबाबतचा दाखला। त्याची स्वघोषणापत्राच्या दाखल्याची प्रत तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन, जेणेकरून प्रिंट काढून तुम्ही हे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरताना वापरू शकता। पुढे पहा मित्रांनो, 10 नंबरला आहे शासकीय निमशासकीय सेवानिवृत्त नसल्याबाबतचे स्वघोषणापत्र। म्हणजेच आपण शासकीय सेवेत नसल्याबाबत, निमशासकीय सेवेत नसल्याबाबतचा पुरावा स्वघोषणापत्र आपल्याला या योजनेसाठी जोडावा लागणार आहे। आणि सर्वात शेवटी 11 नंबरला आहे आपला 50,000च्या आतील उत्पन्नाचा दाखला। म्हणजे आपल्याला तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी लागणार आहे। मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी उल्लेख नाहीये तहसीलदाराचा लागेल का तलाट्याचा, तर याबद्दलची डिटेल मी आता पुढे घेण्याचा प्रयत्न करेन। सविस्तर अपडेट घेण्यासाठी मी स्वतः विभागात जाऊन त्याबद्दलची डिटेल घेणार आहे। 50,000 रुपयाचा दाखला हा तहसीलदाराचा लागेल का तलाट्याचा लागेल याची अपडेट मी पुढच्या आणि उद्याच्या भागामध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन। ज्या ठिकाणी आपण ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणार आहे त्याची मी सविस्तर व्हिडिओ बनवलेली आहे, त्याच्याच मध्ये तुम्हाला याचं सुद्धा विश्लेषण करून सांगेन की दाखला नक्की कोणाचा लागेल। तर या स्वरूपात मित्रांनो ही सविस्तर कागदपत्राची डिटेल तुम्ही पाहिली। ज्या महिला या योजनेअंतर्गत सहभागी होऊ इच्छितात तर अशा महिलांनी याच्याकडे दुर्लक्ष करू नका। लवकरात लवकर आपली कागदपत्रे जुळवून या योजनेमध्ये सहभाग घ्या, जेणेकरून तुम्हाला हे 21,000 रुपयाचं अनुदान डीबीटी मार्फत थेट तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहे।
ज्या महिला याच्यामध्ये सहभाग घेतील, पात्र ठरतील, तर अशाच महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे, हे अनुदान घेता येणार आहे। हे मात्र गोष्ट लक्षात ठेवा। आपल्या जवळच्या सेंटरवरती जाऊन आपला हा ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरा। जर तुम्हाला स्वतःला कम्प्युटर किंवा मोबाईल चालवता येत असेल तर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म कसा भरायचा याची सविस्तर डिटेल मी आता पुढच्या उद्याच्या व्हिडिओ देणार आहे। तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कोठेही जाण्याची गरज नाही, तुम्ही स्वतःचा फॉर्म स्वतःच्या मोबाईलवरून घर बसल्या सुद्धा भरू शकता। तर ही मित्रांनो चालू घडीला अतिशय महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं। शासनाकडून येणाऱ्या ज्या योजना असतील, महत्त्वपूर्ण अपडेट असतील, या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण वारंवार आपल्याला देत असतो। त्याच्यामुळे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना सुद्धा या योजनेबद्दलची सविस्तर डिटेल कळून त्या सुद्धा या योजनेमध्ये सहभाग घेऊन या योजनेचा फायदा घेऊ शकतात। तर मित्रांनो आजच्यासाठी येथेच थांबतो। योजनेचा फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा हा उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहूया। तोपर्यंत मित्रांनो सविस्तर कागदपत्रे गोळा करायला सुरुवात करा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।